सकाळचे 8 वाजले होते आणि मला जायचं होतं शाळेत, कारण की मी शाळांमध्ये सेशन्स घेते. त्यामुळे मी चाललेले खाली उतरत पायऱ्या उतरत होते. त्यावेळेस तुमच्यासाठी मी एक व्हिडिओ बनवत होते. म्हटलं चला, मी ॲक्च्युली स्वतःसाठीच व्हिडिओ बनवत असते आणि काम करत असते, कारण मला एक आवडतं व्हिडिओज बनवायला, की मी काय काम करते हे तुमच्यापर्यंत सांगायला. कारण की याच्यातून पण आपण एक काय करतो समाजासाठी हे लोकांना पण माहिती असलं पाहिजे. हे जगाला सांगण्यासाठी नाही, पण असंच मी एक काम करत असते. तर त्याच्यातून मी हा एक व्हिडिओ बनवला छोटासा. आज मी शाळेत गेले होते आणि बनकर शाळा आमच्या इकडची फार मोठी शाळा आहे आणि तिथे वुमेन इन मोशन अँड स्ट्रीट हॅरॅसमेंट याच्यावरती मी सेशन घ्यायला चाललेले. तर चालत मी तुमच्याशी काही गप्पा मारत होते छानपैकी. काय झालं तर आज जी मुलं होती, मुलांना हँडल करणं फार अवघड असतं. एक वेळेस आपण मुलींना हँडल करू शकतो, कारण की मुलं फारच आगाऊ असतात. खरं सांगते मी तुम्हाला. तुम्ही म्हणाल की दीदी काय म्हणते असं, पण आहे असं प्रकार. तर ते एक झालं. त्याच्यानंतर आणखी सांगायचं केलं तर मी हे केलं, शाळेत गेल्यानंतर तिथं थोडा वेळ मला बसावं लागलं, 2 तास, कारण की लेक्चर होते. नंतर बघा ही मुलं सगळे मस्तीखोर मुलं आहेत ही, पण छान आहेत, कारण की लहान मुलांकडून आपण अपेक्षाच काही करू शकते. मग सेशन घेत होते, त्यात मुलं काही बरेचसे प्रश्न विचारत होते. अगदी 7वी 8वीचीच मुलं आहेत, पण यांना फारच प्रश्न पडतात आणि खरंच जेन्युइन मुलांना प्रश्न पडतात. बघा मागची मुलं कशी हसत होती, काही पुढची मुलं बोलत होती, काही प्रश्न विचारत होते, काहींना हसू येत होतं व्हिडिओज काढताना. फन ऑफ द डे होता आजचा खरं. पण त्याच्यानंतर मला जेन्युइन सांगते खूप सुंदर रिव्ह्यूज आले मुलींकडून मुलांकडून, की मॅडम दीदी तू खरंच खूप सुंदर माहिती दिली आम्हाला. आणि खरं सांगू का, माहिती देताना त्यांच्याशी इंटरॅक्ट करणं खूप आवश्यक असतं. त्यामुळे मी ते एक काम केलं. अगदी छान मुलं होती. मुलं ही देवाघरची फुलं म्हणतात ना, अगदी तसंच आहे. आणि आपण त्यांच्याकडून अपेक्षाच काय करू शकतो. शेवटी जाता म्हटलं चला यांच्यासोबत एक सेल्फी काढू. वर्ग हे 3 वर्ग एकत्र केले होते, त्यातले आता काही राहिलेले त्यांची स्कूल सुटलेली, तर माझ्यासाठी सेल्फी काढत होते. सो नाईस डे.